विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती विषय आहे गणित. त्यातील घटक आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या व त्रिकोण संख्या. स्वाध्याय 7.2. मग चला 7.2 मध्ये पहिला प्रश्न काय आहे. मग चला पहिला प्रश्न काय 7.2 मधला, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. मग कोणती संख्या आहे हो? 39 आहे का नाही? का नाही? 13 39, 3 ने भाग जातो, 13 ने भाग जातो. 49 मूळ संख्या आहे का? नाही, कारण की 7 ने भाग जातो 49ला, म्हणून ही काय मूळ संख्या नाही. मग त्याच्यानंतर 59 ही मूळ संख्या आहे. 59ला फक्त 1 आणि 59 याच संख्येनं भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा फक्त 1 ने भाग जात असेल तर ती मूळ संख्या. मग 69 मूळ संख्या आहे का? नाही. 69ला 3 न भाग जातो. 23 त्रिक 69, 23 ने जातो, 3 न जातो. मग 69 ही मूळ संख्या नाही. मग पर्याय कोणता आला? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं. 59 ही मूळ संख्या आहे. दिलेल्या पर्यायापैकी 59 ही मूळ संख्या. मित्रांनो, चला दुसरा प्रश्न पाहू आपण. काय आहे दुसरा प्रश्न? 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत? तर मित्रांनो, 11 ते 30 मध्ये मूळ संख्या पहा. 11, 13, 17, 19, 23 आणि 29 अशा किती झाल्या आहे? 6 मूळ संख्या झाल्या. तर मित्रांनो, मग टक्केवारी काढायचं म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? 11 ते 30 मध्ये एवढ्या संख्या आहेत, किती? 6. तर 100 पैकी किती? मग 20 संख्यापैकी 6 संख्या जर मूळ असतील तर 100 पैकी किती? चला करा. 20 पैकी किती येतात मूळ? 20. एकूण 20 संख्या आहेत. 11 ते 30 मध्ये एकूण किती झाल्या? 20. 20 पैकी किती संख्या मूळ झाल्या? 6 संख्या मूळ आहे. तर 100 पैकी किती मूळ संख्या आहेत? तिरपा गुणाकार करा. कसं? 100 गुणिले 6 भागिले 20. भाग झाला. 20 एक 20, 20 पंचे 100. वर काय राहिलो? 5 गुणिले 6. करा गुणाकार. 5 एक 30. म्हणजे मित्रांनो, 11 ते 30 या संख्यात मूळ संख्या किती टक्के येतात? 30% मूळ संख्या येतात. अलग लक्षात तुमच्या? पर्याय क्रमांक 2 बी किंवा 2 हा पर्याय क्रमांक. तिसरा प्रश्न काय? पुढील पैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? पुढील पैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची आहे? सहमूळ संख्या कशाला म्हणतात? तर मित्रांनो, सहमूळ संख्या कशाला म्हणतात ह्याच्यासाठी माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे. ते मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. म्हणजे तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, सर्वच तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती होईल. जोडमूळ संख्याचा एक व्हिडिओ आहे, ते पण देतो, ते पण पहा तुम्ही. तर मित्रांनो, ज्या जोडीतील संख्यांना एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. मग अशी जोडी घ्यायची की त्यांचा सामायिक अवयव कोणता असावा किंवा विभाजक कोणता असावा? एकच असावा. म्हणजे त्यापैकी एक ही मूळ संख्या असते आणि एक ही म्हणजे मूळ संख्या नसते त्या जोडीतली. पण जोडमूळमध्ये दोन्ही संख्या हे काय असतात? मूळ संख्या असतात. मग चला, 21 आणि 27 ह्याचा अवयव विभाजक सामायिक विभाजक एक येतो का? नाही, कारण की दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. 44 आणि 55 11 दोघालाही भाग जातो, म्हणून हे सुद्धा सहमूळ संख्या नाहीत. 35 आणि 37, मग ह्या 35 आणि 37ला भाग जातो का? कोणत्या संख्येने? पहा, कारण की 37 ही काय मूळ संख्या आहे, 35 मूळ संख्या नाही. पण
ह्या दोघाचा विभाजक फक्त एकच आला पाहिजे। मग पुढचा पर्याय पहा 39 आणि 26। मग हे 39 आणि 26 ह्याला 1 ने भाग जातो, 13 दुनी 26, 13 त्रिक 39, 13 ने सुद्धा भाग जातो। मग तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो, 35 आणि 37 अशी संख्या आहे की त्यांना त्यांचा सामायिक विभाजक हा एकच आहे आणि बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते 3 पर्याय कसे आहेत की त्यांना कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जातो। म्हणून 35 आणि 37 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे। तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळेल। अलग लक्षात तुमच्या अवघड नाही, फक्त तुम्हाला सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या हे माहिती झालं पाहिजे। त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न पाहू आपण। 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर मित्रांनो, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग आता हे दिलेल्या पर्यायापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे पहा। 56, 57, 54, 55, 54 आहे। मग आता 54चं आपण अवयव 54 ही कोणकोणत्या 2 संख्याच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येते पहा। 18 गुणिले 3, 54 गुणिले 1, आणखी कोणत्या ह्याच्यात मांडता येते का? त्यातनी 9 गुणिले 6 येते, 9 × 54, किंवा 6 गुणिले 9। तर मित्रांनो, मग 2 मूळ संख्याचा गुणाकार आहे म्हणते। मग 54 ही 2 मूळ संख्याचा गुणाकार येतो का? नाही। 9, 6 मूळ संख्या नाही, 1 आणि 54 सुद्धा मूळ संख्या नाही, 3 मूळ संख्या आहे पण 18 मूळ संख्या नाही, म्हणून 54 येणार नाही। आपण 54 का घेतलं? कारण सर्वात लहान संख्या, मग दिलेल्या पर्यायातून सर्वात लहान संख्या 54 आहे। त्याच्यानंतर 55 घ्या। मग 55 11 गुणिले 5, दोन्ही मूळ संख्या येतात, मग येऊ शकतं 55 हे उत्तर। पण आणखी 2 पर्याय राहिलेत, आपण ते पडताळून पाहू। 57, 19 त्रिक 57, 19 गुणिले 3। तर मित्रांनो, 3 ही मूळ संख्या आहे आणि 19 कशी आहे? मूळ संख्या आहे। पण इथं काय म्हणतंय प्रश्नामध्ये, 2 मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान। मग सर्वात लहान कोणती आहे इथं? 55 आहे। 54 होती, 54 येत नाही। 55, 11 गुणिले 5 2 मूळ संख्याच्या, आणि 57 पण 19 गुणिले 3 दोन्ही मूळ संख्या आहे, पण लहान संख्या 55, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळेल किंवा येईल, 4 हे। त्यानंतर 5वा प्रश्न पाहू। 5वा प्रश्न काय आहे? x ही एक विषम संख्या आहे, तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती? तर मित्रांनो, x काय आहे? विषम संख्या आहे। तिच्या लगतची पुढची म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एका विषम संख्येनंतर कितीच्या फरकानं दुसरी विषम संख्या येते? 2च्या, किंवा एका समसंख्येच्या नंतर कितीच्या फरकानं दुसरी समसंख्या येते? 2च्या, किंवा 2 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, किंवा 2 विषम संख्येमध्ये 2चा। मग x काय आहे? विषम संख्या आहे। तिच्या लगतची पुढची विषम संख्या विचारली म्हणजे x अधिक 2, पुढची विचारल्यामुळे x अधिक 2 येणार। मागची जर विचारलं तर x उणे 2 येणार, कारण की x ही विषम संख्या आहे आणि पुढची विषम विचारल्यामुळे 2चा फरक असतो, म्हणून x अधिक 2। तर आपल्याला इथं विषम दिले, विषमच विचारले आणि लगतची विचारले, म्हणून 2चा फरक असतो, म्हणून x पुढची विचारल्यामुळे अधिक घेतलो, मागची जर विचारली असती तर उणे घेतला असतो। मग पुढची लगतची तिच्या लगतची पुढची म्हणजे x अधिक 2, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काहीच अवघड नाहीत मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहेत, काळजीपूर्वक लक्ष द्या। चला मित्रांनो, प्रश्न 6वा काय पाहू। 2 विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती? 2 विषम संख्यांची बेरीज घ्या। कुठल्याही 2 विषम संख्या घ्या। चला आपण घेऊ एक 17 आणि दुसरी कोणती विषम संख्या घेऊ? 5 घेऊ। 17 आणि 5 दोघाची बेरीज किती आली? 22 आली। म्हणजे काय आलं? हे 2 विषम संख्यांची जर बेरीज केली तर समसंख्या येते, म्हणजे 17 ही काय आहे? विषम। मग विषम अधिक विषम
बरोबर काय आले हो, सम आले. आलं का लक्षात. दोन विषम संख्यांच्या बेरजेला एका विषम संख्येने निशेष. मग ह्या 22ला निशेष भाग जाणारी अशी कोणती तरी एक विषम संख्या घ्या. मग 22ला भाग जाणारी कोणती आहे, विषम संख्या 11. मग 11ने भाग झाला, 11 एक 11, 11 दोन्ही 22, म्हणजे उत्तर काय आलं हो, 2 आलं. 2 ही विषम आहे का सम आहे, सम. तर तुमच्या एक लक्षात आलं का, दोन विषम संख्याची बेरीज केली आणि तिला येणाऱ्या बेरजेला जर विषम संख्येनं जर भागलं तर उत्तर हे नेहमी समसंख्या येते. मग पर्यायामध्ये समसंख्या कोणकोणते आहेत पाहू. 4 पर्यायापैकी फक्त एकच पर्याय समसंख्या आहे, पर्याय क्रमांक 4, 12. म्हणून उत्तर काय आलं मित्रांनो, उत्तर आलं 4. 7वा प्रश्न काय मित्रांनो, 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती. 2019ला आलेला प्रश्न आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, 1 ते 9 पैकी कोणतेही 6 अंक, म्हणजे कोणतेही 6, हे पहा, हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, हे 9 अंकापैकी कोणतेही 6 अंक वापरायचे. मग कोणते वापरायचे, कारण की आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची, मोठे अंक वापरायचे. मग घ्या इकडून 9 8 7 6 5 4, हे 6 अंक झाले का, 1 2 3 4 5 6. पण मित्रांनो आपल्याला इथं काय झालं, ही समसंख्या मिळाली. मग आपल्याला विषम संख्या म्हटलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 9 8 7 6 5, 4च्या ऐवजी 3 जर घेतलं तर आपल्याला काय होईल हो, विषम संख्या मिळेल. म्हणजे 9,87,653 ही आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या मिळेल. त्यानंतर पुढं काय म्हणते, लहानात लहान समसंख्या यांची बेरीज. मग लहानात लहान करायची म्हणून लहान अंक घ्या. 1 2 3 4 5 6, एकक स्थानी 6 आलं, ही झाली समसंख्या. मग आता ह्या दोघांची बेरीज करा. 1,23,456 अधिक हे 9,87,653 करा बेरीज. 6 आणि 3 9, 5 आणि 5 10ला 0, हाच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11ला 1, हाच्याला 1, 8 आणि 3 11, हाच्याला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हाच्याला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11, 11,11,109. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. तुमच्या मोठ्यात मोठी करायची म्हणून मोठे अंक घ्यायचे, लहानात लहान करायचं तर लहान अंक घ्यायचे. विषम संख्या म्हणलं तर एकक स्थानी विषम अंक आला पाहिजे तर ती विषम संख्या होते. मग विषम संख्या समसंख्या तयार केली, त्याची बेरीज केली, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते. तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. एकक स्थानी कोणताही म्हणजे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे जर अंक आले तर ती त्याची स्थानिक किंमत 1ची 1च, 3ची 3, 5ची 5, 7ची 7, 9ची ही विषम संख्या असू शकते. म्हणजे एकक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी आलेल्या संख्येची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते. दशक स्थानच्या का नसते. दशक स्थानचे म्हणजे 10, दशक स्थानी जर 3 असेल तर त्याला 10ने गुणावं लागतं, कारण दशकनं जर त्याला गुणलं तर 30 येतं. 30 ही ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो ते सर्व संख्या ही समसंख्या असतात. मग तुम्ही 1 2 3 4 दशक स्थानी कोणते अंक ठेवून बघा, त्याची सर्वाची स्थानिक किंमत ही समच येऊ शकते. शतक स्थानी म्हणजे त्याला 100ने गुणावं लागते. परत एकक स्थानी काय येऊ लागला, 0 एकक स्थानी येणं म्हणजे ती समसंख्या असते. त्यानंतर हजार स्थानी, 1000 म्हणजे 1000ने गुणायचं, त्याच्या एकक स्थानी 0 येतो, ती समसंख्या. म्हणजे एकक स्थान असं आहे की एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही विषम संख्या असू शकते, बाकी कुठल्याच स्थानावरच्या अंकाची स्थानिक किंमत विषम राहू शकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न 9 काय, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल. मग चला 5 क्रमवार
पर्याय काय दिले, पहिल्या संख्येची 5 पट, दुसऱ्या संख्येची 5 पट, तिसऱ्या संख्येची 5 पट, पाचव्या संख्येची 5 पट. तर मित्रांनो आपण एक उदाहरण करून पाहू. काय करू, क्रमवार 5 समसंख्या घ्या. 2, 4, 6, 8 आणि 10. 1, 2, 3, 4, 5. करा याची बेरीज. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30. मग मित्रांनो इथं काय दिले, सर्वांची 5 पट दिलेली आहे इथं पहा. मग आता ही 30 ही कोणत्या संख्येची 5 पट आहे हो, ह्या 6ची 5 पट 30 आहे. मग 6 ही कितव्या स्थानी आहे, तिसऱ्या स्थानी आहे. मग तिसऱ्या संख्येची 5 पट इथे त्याची बेरीज. आणखी एक उदाहरण आपण पडताळून पाहू. पहा दुसरं उदाहरण घ्या. 22, 24, 26, 28, 30. करा बेरीज. 4 आणि 2 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. हातचे आले 2 हातचे 2 आणि हे 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 3 13. किती आले हो, 130. मग 130 ही हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, ही तिसरी संख्या जी आहे 26 तिची काय होईल, 5 पट आहे. किती आहे, 5 पट. इथं सुद्धा तिसरी संख्या 6ची 5 पट 30. मग तुमच्या एक लक्षात आलं का, क्रमवार समसंख्यांची बेरीज ही तिसऱ्या संख्येची 5 पट असते. पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या संख्येची 5 पट असते. आलं लक्षात तुमच्या, अवघड नाहीत प्रश्न, खूप सोपे सोपे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 10वा प्रश्न पाहू. काय आहे 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल. 2 विषम संख्यांचा गुणाकार. मित्रांनो 2 विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर येणारे उत्तर विषमच आलं पाहिजे. घ्या विषम संख्या 3 गुणिले 5 15, म्हणजे 2 विषम संख्याचा गुणाकार हा 15. पण पुढचे पर्याय सुद्धा आपण पडताळून पाहू. 2 विषम संख्यांची बेरीज काय, 3 अधिक 5 8. 2 विषम संख्यांची बेरीज विषम यायला पाहिजे, कारण प्रश्नामध्ये तसे विचारले. मग पर्याय 2 उत्तर येऊ शकत नाही, कारण की 8 येऊ लागले. 2 विषम संख्याची बेरीज ही सम येऊ लागले, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 नाही. त्यानंतर तिसरा पर्याय 2 विषम संख्यांची वजाबाकी. चला 2 विषम संख्यांची वजाबाकी करा. 7 उणे 5 किती आली हो, वजाबाकी 2. म्हणजे 2 विषम संख्यांची वजाबाकी जर केली तर सम येऊ लागले, हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर चौथा प्रश्न, एक सम व एक विषम संख्यांचा गुणाकार जर केला तर ती विषम संख्या येईल म्हणते. घ्या 8 आणि एक सम व एक विषम संख्यांचा गुणाकार. मग आता हे सम घेतलं, विषम संख्या घ्या 3 8 त्रिक 24, किंवा एक सम 10 घ्या आणि विषम संख्या 7 घ्या 7 10 70, म्हणजे येणारा गुणाकार सुद्धा हा सम येऊ लागलाय. मग काय येईल, 2 विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर तोच गुणाकार विषम येतो, नाही तरी बाकीचे 3 पर्याय लागू होऊ शकत नाहीत. म्हणून प्रश्न 10व्याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. काय, 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 11वा प्रश्न काय, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती. तर मित्रांनो 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे हो, 97 आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, ही सर्वात मोठी मूळ संख्या 97, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात लहान मूळ संख्या, पहिली मूळ संख्या 2 आहे, यांच्यातील फरक. मग 97 मधून 2 गेले तर काय राहिलो, 95. पर्याय क्रमांक 2 हा खूपच सोपा प्रश्न आहे. वाचल्या वाचल्या आपल्याला लक्षात किंवा तोंडी आलं पाहिजे. चला मित्रांनो 12वा प्रश्न पाहू. 12वा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे जोडमूळ संख्यांच्या जोडीचे आहेत आणि एक असा आहे की जोडमूळ नाही. जोडमूळ म्हणजे दोन्हीही मूळ संख्या असायला पाहिजे आणि त्या 2 संख्येतील फरक हा 2चा असायला पाहिजे. मग 3 5 जोडमूळ आहे, कारण की 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहेत, दोघांमधला फरक 5चा आहे. नाही म्हणते आपल्याला, म्हणजे 3 आहेत आणि 1 नाही, म्हणून हा जोडमूळ आहे, म्हणून उत्तर हे येऊ शकत नाही. त्यानंतर 11 13 दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्हीतला फरक 2चा आहे, हे जोडमूळ संख्येची जोडी आहे, हे उत्तर नाही. 15 17. तर मित्रांनो
15 ही मूळ संख्या नाही. 17 आहे पण 15 ही मूळ संख्या नाही, म्हणून आपलं उत्तर येतं 3. तरी चौथं पाहू आपण. 17 आणि 19 दोन्हीही मूळ संख्या आहे. दोघातला फरक 2चा आहे. ही जोडमूळ आहे, पण आपल्याला जोडमूळ संख्यांची जोडी नाही म्हणते, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 15 ही मूळ संख्या नाही, किंवा 15 व 17 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही, म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, समोर लक्ष द्या. प्रश्न व्यवस्थित वाचन करा. त्यानंतर 13वा प्रश्न पाहू आपण. 6 अंकी लहानात लहान समसंख्या व 7 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांच्यातील फरक किती? 6 अंकी लहानात लहान समसंख्या. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1 लाख. 1 2 3 4 5 शून्य आणि ही झाली 6 अंकी लहानात लहान संख्या. पण समसंख्या आहे, एकक स्थानी शून्य असल्यामुळे ती काय आहे? समसंख्याच आहे. चला, काय म्हणते? 6 अंकी लहानात लहान समसंख्या इथपर्यंत झालं. व 7 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. मग 7 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे? मग 7 अंकी मोठी म्हणले की 7 वेळेस 9 लिहा. 1 2 3 4 5 6 आणि 7 एकक स्थानी 9 आहे, म्हणून ही विषम संख्याच झाली. ह्या दोन्हीतील फरक विचारले, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. 99,99,999 वजा 1 लाख. 1 2 3 4 5 करा वजाबाकी. 9 मधून शून्य गेले 9, 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 9 मधून 1 गेला 8 राहिले आणि 9ला 9, म्हणजे 98,99,999 हे काय आलं? उत्तर आलं आपलं. मग आहे का पर्यायामध्ये 98,99,000? नाहीत. हे पहा, 98,99,999 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळेल. आलं का लक्षात तुमच्या? मोठ्यात मोठी विषम संख्या, लहानात लहान समसंख्या. एक आहे 6 अंकी, एक आहे 7 अंकी. दोघातील फरक किती आला हो? 98,99,999. तोंडी सुद्धा करता येतं, कारण की 7 अंकी संख्येचं वाचन करायचं. 99,99,999 आणि 6 अंकी विषम समसंख्या कोणती होती? 1 लाख. म्हणून 99 लाखामधून 1 लाख जर गेले तर 98,99,999 तोंडी उत्तर येते. प्रश्न क्रमांक 14 काय आहे पाहू आपण. 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? 52च्या नंतर येणारी 5वी. चला, 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? म्हणजे 52 नंतर पहिली कोणती हो? 53, दुसरी 55, तिसरी 57 कशी विषम, चौथी 59 आणि 5वी 61. आलं लक्षात? खूप सोपा प्रश्न आहे. 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती झाली हो? 61 आली. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं ह्याचं. आलं का ध्यानात तुमच्या? खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, समोर लक्ष द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू 15वा. पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? मग कोणत्या संख्या? 2 3 5 13 17 31. 2 3 5 13 17 31 ह्या सर्व मूळ संख्या आहेत, म्हणून आपलं उत्तर काय येईल हो? मूळ संख्या. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आपलं. आलं का मित्रांनो? खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, समोर लक्ष द्या. त्यानंतर 16वा प्रश्न पाहू आपण. 2018ला आलेला प्रश्न आहे. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील? 3 अंकी संख्या तयार करायचे, 23 समसंख्या तयार करायचे, तर किती समसंख्या तयार होतील? सांगा बरं पाहू किती होतील. चला काढू आपण. कोणकोणत्या संख्या तयार होतील आता ह्याच्यामध्ये? समांक कोणते येऊ शकतात? एकक स्थानी जर आले तर समसंख्या कोणत्या तयार होऊ शकतात? 0 किंवा 6 हे 2 अंक जर दोन्हीपैकी एक अंक आला तर समसंख्या तयार होते. मग काय? 7 6 0 म्हणजे पहिली संख्या 760. दुसरी संख्या कोणती होईल? 750. तिसरी संख्या कोणती तयार होईल?
700 पासून 706 अलग लक्षात समक्ष करायचे आपल्याला। त्यानंतर 706, त्याच्यानंतर 756 ही चौथी संख्या तयार। त्यानंतर आपण पुढची संख्या 5वी संख्या तयार करू, 6 पासून करू। 650, 6 त्याच्यानंतर 670, त्याच्यानंतर आपण पुढची संख्या तयार करू 500 पासून। 560, 8वी 570 आणि 9वी संख्या काय येईल? 506। 10वी संख्या काय येईल? 576। याच्यानंतर पुढे संख्या तयार होतील का? नाही। 2018 आलेला प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 1 हे ह्याचं उत्तर येईल मित्रांनो। म्हणजे ह्या 0,5,6,7 हे अंक एकदाच वापरून म्हणजे जास्तीत जास्त 3 अंकी 10 संख्या तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, चला या ठिकाणी थांबूया आपण। तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया आपण। जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे।